जरांगे पाटील जर भांडारकर संस्थेच्या कारवाईमध्ये 72 मावळ्यांमध्ये असते तर एकही खोटा इतिहास लिहिणारे, शिवरायांची बदनामी करणारे, जिजाऊंची बदनामी करणारे आणि खास करून मराठ्यांचा इतिहास बदनाम करणारा माणूस सुद्धा 5 जानेवारी 2004 ची घटना पुण्याला हादरून टाकणारी होती। इतिहासाला काळीमा फासणारी घटना भांडारकर संस्थेमध्ये घडली होती। ज्या 12 भटांनी, ज्या 12 लोकांनी जेम्स लेनना माहिती पुरवली होती, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला सुद्धा, पुण्यातला सुद्धा, पर्वतीचा सुद्धा एक दाढीवाला होता। आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, यांच्या महान कर्तृत्वाला, त्यांच्या महान विचाराला, स्वराज्याच्या या संस्थापकांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याची खेळी इथल्या सदाशिव पेठी विकृतीतून बाहेर पुढे आली होती। ती जेम्स लेनच्या माध्यमातून आली होती। त्याला संदर्भ जाणीवपूर्वक प्लांट करण्यात आले होते। अर्थात लाल महाल मधला तो दादू कोंडदेवचा पुतळा असेल किंवा इतिहासामध्ये वेळोवेळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून किंवा शिवाजी महाराज ग्रेट कुणामुळे झाले तर गुरुमुळे झाले, मग गुरु म्हणजे कोण, मग हा व्यक्ती। आणि जेम्स लेननं तर कहरच केला, डायरेक्ट इतकी बदनामी केली चारित्र्यावर की मला बोलताना सुद्धा वेदना होता, परंतु ते सहन झालं नाही। महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींमध्ये ज्या पद्धतीने 2004 मध्ये या पुस्तकाविषयी संताप त्या ठिकाणी व्यक्त होत होता, नाराजगी व्यक्त होत होती, राग व्यक्त होत होता, त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या 72 मावळ्यांनी, शिवप्रेमी मावळ्यांनी, सगळ्या जाती धर्माचे होते हेही लक्षात घ्या। छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते। जे स्वतःला आम्ही लय भारी समजतो किंवा आम्ही भारी आहोत असं म्हणणाऱ्यांना सुद्धा, एवढी बदनामी झालेली असताना सुद्धा त्यांनी साधा निषेध सुद्धा व्यक्त केला नाही। आजही त्यांना मुद्दा कळाला तरी तोंड दुसऱ्या दिशेने करतात आणि इकडे रुबाबात तर मग फार मोठा इतिहास सांगण्याच्या गप्पा हाणतात, सगळे शेंगा झोडतात। पण त्या 72 मावळ्यांनी छत्रपतींच्या सन्मानासाठी 5 जानेवारी 2004 रोजी त्या भांडारकर संस्थेवर एक कारवाई केली। आमच्या छत्रपतींची, आमच्या राजाची, आमच्या जिजाऊंची, आमच्या आईंची तुम्ही ठरवून बदनामी करता। बरं, ओघानं सगळेची सगळे हे एका विशिष्ट जातीचे होते, हे सगळे मनुवादी होते। हा योगायोग नसावा, परंतु त्यांनी हे कृत्य केलं म्हणून त्या 72 मावळ्यांनी भांडारकर संस्थेवर कारवाई केली। पुण्यामध्ये खळबळ माजली, महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये माजली। 72 पोर पळून नाही गेली, तिथंच थांबली। त्याच्यापैकी एक आहे संतोष शिंदे, जे मी तुमच्याशी चर्चा करतो। आणि जो काही इतिहास आहे तो माहितीच आहे तुम्हाला। त्याच्यानंतर जेवढी पुस्तकं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जाणीवपूर्वक बदनामी करत आली, त्यांच्यावर त्याच ताकदीनं प्रहार करण्याचं काम केलं। जाणीवपूर्वक शिवरायांना बदनाम करण्याचं काही तथाकथित ही मनवादी भटी मंडळी करतायत, हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि काही तथाकथित मंडळी जाणीवपूर्वक त्याचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुद्धा फार तरबेज असतात। सगळी यंत्रणा पोखरून टाकली। 27 ऑक्टोबर 2017 पर्यंत ही केस चालली। 72 पोरांना जो काही संघर्ष करावा लागला तो काही वेगळं सांगायची गरज नाही। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्या 72 मधले 2-4 शिवक्रांतीवीर मावळे आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु छत्रपतींसाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने जो त्रास सहन केला, जो संघर्ष केला, हे तुम्ही कुणीच पाहिलेलं नाही। आता चर्चा सध्या होते की जरांगे पाटलांचा कोणतरी देवधर नावाचा व्यक्ती
जरांगे पाटील त्या 72 मावळ्यांमध्ये होते असा मेसेज फिरवला जातो. लक्षात घ्या, जरांगे पाटील जर भांडारकर संस्थेच्या कारवाईमध्ये 72 मावळ्यांमध्ये असते तर एकही खोटा इतिहास लिहिणारे, शिवरायांची बदनामी करणारे, जिजाऊंची बदनामी करणारे आणि खास करून मराठ्यांचा इतिहास बदनाम करणारा माणूस सुद्धा जिवंत राहिला नसता. लक्षात ठेवा. बदनामी करता तुम्ही छत्रपतींची. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, देशासाठी सर्वोच्च आहेत. त्यांची बदनामी करता. आणि बदनामी काय केली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जरांगे पाटील त्या 72 मध्ये नव्हते, पण असे मेसेज फिरवले जात आहेत की जो व्यक्ती आपल्या भांडारकर संस्थेवर हल्ला करू शकतो, जो अहिंसक आहे, जो अत्यंत वाईट वृत्तीचा आहे, तो व्यक्ती अहिंसेच्या मार्गाने आता आमरण उपोषण करतोय. म्हणजे जोड दिली जाते आणि तो जाणीवपूर्वक सरकार विरोधात करतोय, फडणवीस साहेबांविरोधात करताय. मग फडणवीस साहेबांनी जात काढली होती म्हणून जातीच्या विरोधात करतोय म्हणून असे खोटे मेसेज फिरवले जात आहेत. याच्यामध्ये काडीचंही तथ्य नाही हे मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, कारण मी त्या 72 मधला आहे. मी छत्रपतींचा मावळा आहे. माझ्या प्रत्येक शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हेच माझ्यासाठी सर्वोच्च असतील. सगळे महापुरुष सर्वोच्च असतील. पुरोगामी, परिवर्तनवादी आणि समतावादी विचारधाराच आमच्यासाठी सर्वोच्च आहे. पण काही अशी घाणेरड्या विकृतीची, बघा कशी लोक मेसेज प्लांट करतात. म्हणजे एकीकडं जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये छेडलंय मराठा आरक्षणाच्या संदर्भात, अजिबात ही जातीवादी मंडळी घाबरत नाही. सतत मराठ्यांचा, इथल्या बहुजनांचा, इथल्या महान कर्तृत्ववान महानायकांचा, नायकांचा, महापुरुषांचा इतिहास कसा बदनाम करायचा, कलुषित करायचा यांचा कार्यक्रमच असतो. अहो, सरकार आज हे असेल, उद्या दुसरं असेल. आरक्षणाचा किंवा इतर लढा सरकार विरोधातच असतो, व्यक्ती विरोधात नसतो. पण ह्यांच्या डोक्यातली घाणेरडी मनुवादी विकृती हे प्लांट करत असतात आणि आमचे काही बाहिताड लोक तेच मेसेज व्हायरल करत बसतात. बरेच जण म्हणतात की याच्यामध्ये जी काही 72 लोकांची यादी, याच्यात जरांगे पाटलांचं नाव आहे का? तुमच्याकडे यादी असेल तर द्या. अरे कशाला द्या? ते पाटील जर त्यावेळेस असते तर हे अजिबात मनुवादी कुठंच त्या ठिकाणी ठेवले नसते, राहिलेच नसते. सटकून हाणून हे खैबर खिंडी मार्गे भारतात आलेले परत वापस पाठवले असते. सगळे घाऱ्या डोळ्यावाले, सुट्टीच नाही. त्यांची हिंमत कशी होते महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची, महाराष्ट्राच्या छत्रपतींची बदनामी करायची. ते जरी झालं असलं प्रकरण, तरी आज मात्र वेगळ्या वेगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून इतिहासाशी ही छेडछाड करतातच. इतिहासाशी छळ सुरूच आहे. देवधर आणि त्याचे सगळे अंडी पिल्ल्यांनो, बगल बच्च्यांनो, तुम्हाला लय तुमच्या सरकारवर आणि तुमच्या गृहमंत्र्यावर किंवा तुमच्या नेत्यांवर, तुमच्या ब्राह्मण समाजाच्या सर्वोच्च नेत्यांवर फार विश्वास आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा इतिहासाची बदनामी ज्यांनी केली त्यालाच दिला गेला होता. त्यावेळेस ही विरोध झाला होता. सर्टिफिकेट दिलं की तुम्ही बदनामीमध्ये यशस्वी झालात. आम्ही नाही विसरणार, पण आम्ही सतत बोलून दाखवत नाही. विनाकारण भांडारकर संस्थेवरील कारवाईचा, अर्थात तुमच्या भाषेतल्या हल्ल्याचा, तुम्ही तर तालिबानी ठरवलं होतं त्या आंदोलकांना, पण खरा इतिहास समोर आला. अरे बगल बच्च्यांनो, तुम्ही घरातून बाहेर पडत नव्हते, घाबरत घाबरत बाहेर पडत होते. कुठून मावळे येतील आणि थोबाड फोडून जातील असं वाटत होतं. पण लढाई ही संवैधानिक होती, कृती मात्र सगळ्यांना कळण्यासाठी होती.
असं खोटं काहीतरी पेरवून विनाकारण 5 जानेवारी 2004चं आंदोलन 2023 मध्ये तुम्ही जाणीवपूर्वक जोडताय आणि मनोज जरांगेंना जाणीवपूर्वक तुम्ही हिंसावादी ते अहिंसावादी ठरवण्याचा प्रयत्न करताय. लक्षात घ्या, ते छत्रपतींचे मावळे आहेत. 72 मावळे सुद्धा आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा आहेत. त्यांच्या प्रामाणिक मताबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल विनाकारण तुम्ही शंका निर्माण करू नका, संशय निर्माण करू नका. नाहीतर तुम्ही जिथं दिसल, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, अशा लेखा जिथं दिसल तिथं काठीनं कशानेही ठोका. कारण काय, चुकीचा इतिहास पेरणारी, मांडणारी, सांगणारी ही समाजात विष घालवण्याचं काम करतात. आपण मात्र सगळे एकत्र मिळून चांगलं काम करूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.